या वाई भुईंज पोलीस ठाणे आणि सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र गीताने आमची संस्कृती महाराष्ट्र, आमचा इतिहास महाराष्ट्र, आमचा भूगोल महाराष्ट्र, आमचं जगणंही महाराष्ट्र, राज्यगीत महाराष्ट्र गीतानं या कार्यक्रमाचा आरंभ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयाचे विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि वाद्यवृंद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयाचे विद्यार्थी राज्यगीतानं या सुरेख कार्यक्रमाचा प्रारंभ करतील। पारितोषिक प्रदान समारंभ या निमित्तानं मान्यवरांचं स्वागत। आदरणीय पोलीस अधीक्षक आणि आजच्या समारंभाचे विशेष आदरणीय अतिथी यांचं स्वागत करतील माननीय श्री रमेशजी गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे यांना विनंती आपण स्वागत करावं। माननीय श्री समीरजी शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांचं स्वागत। सज्जनांच्या स्वागताला सुजन आहे आपला स्वागताचा सोहळा। भुईंज पोलीस ठाणे आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित हा समारंभ, या समारंभात आदरणीय अतिथींचं IPS श्री समीरजी शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांचं मनपूर्वक स्वागत करूया। स्वागत करतील श्री रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे। कृपया स्वागत करावं सन्माननीय अतिथींचं। स्वागत अशा पाहुण्यांचं करूया की आमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात, ज्यांना आजच्या दिनी गणेशोत्सव मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते महत्त्वाचे वाटले अशा आदरणीयांचं माननीय श्री बाळासाहेब फारची, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई उपविभाग यांचं सहर्ष स्वागत। श्री रमेशजी गर्जे सरांना विनंती आणि शुभहस्ते सहर्ष स्वागत। यापुढे मान्यवर पोलीस अधीक्षक श्री समीरजी शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच सन्माननीय श्री महेश उर्फ बंगानाना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नितीनजी विसापुरे आणि समस्त सदस्य सरांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन उपयोगी पट्ट्याचं प्रतीक महावस्त्र देऊन स्वागत करतील पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीनं।
सन्मान प्रदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विशेष गणराय अवॉर्ड एक गाव एक गणपती आदी विविध उपक्रमात विशेष योगदान अशा माननीय रमेशराव गर्जे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीनं सहर्ष स्वागत। एक गाव एक गणपती ही सुराज्याची पायवाट बनवली। अशा पायवाटेनं पुढे पुढे गेलेल्या मंडळांचा गौरव आदरणीय अतिथी श्री समीरजी शेख पोलीस अधीक्षक सातारा यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोपेगाव माननीय श्री बाळासाहेब फालचिक उपविभागीय पोलीस अधिकारी वाई उपविभाग यांचं पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीनं सस्नेह स्वागत। आणि यानंतर मी निमंत्रित करतो आदरपूर्वक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोपेगाव यांना एक गाव एक गणपती ही सुराज्याची पायवाट व्हावी यासाठी या मंडळाने प्रयत्न केले करिता भुईंज पोलीस ठाणे आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं त्यांचा गौरव। त्यापुढील अनुक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिंचवली तालुका वाई एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोपेगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिंचवली तालुका वाई एक गाव एक गणपती या उपक्रमात अतिविशिष्ट सहभाग असलेल्या या मंडळाचा गौरव शिवशक्ती तरुण गणेशोत्सव मंडळ खोलवडी तालुका वाई गेली 35 वर्षे एक गाव एक गणपती या योजनेत सातत्य शिवशक्ती तरुण गणेशोत्सव मंडळ खोलवडी नाट्य संपदा गणेशोत्सव मंडळ काळंगवाडी त्यानंतर नाट्य संपदा मंडळ काळंगवाडी तालुका वाई नाट्य संपदा गणेशोत्सव मंडळ काळंगवाडी त्यानंतर मराठा योद्धा गणेशोत्सव मंडळ महामुलकरवाडी तालुका जावली मराठा योद्धा गणेशोत्सव मंडळ महामुलकरवाडी तालुका जावली मराठा योद्धाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निवेदन कृपया कमीत कमी वेळात आपण यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हिवडी पुनर्वसन तालुका वाई अमृतेश्वर गणेशोत्सव मंडळ अमृतवाडी तालुका वाई यांची ही भरीव कामगिरी एक गाव एक गणपती योजनेत सामाजिक ऐक्य आणि सद्भाव राखण्यात या मंडळांचं सहकार्य सन्मान होतोय। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हिवडी पुनर्वसन यांचा त्यापुढे अमृतवाडी अमृतेश्वर गणेशोत्सव मंडळ आगामी अनुक्रमात शिवशक्ती तरुण मंडळ राऊतवाडी तालुका वाई शिवशक्ती तरुण मंडळ राऊतवाडी तालुका वाई नवतरुण मित्र मंडळ लगनवाडी
राऊतवाडीचे पदाधिकारी उपस्थित आहेत। राऊतवाडी आहे नवतरुण मित्र मंडळ नगरवाडी, शिवशंभू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मापरवाडी, जय हनुमान मित्र मंडळ वाखंडवाडी, शिवशंभू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मापरवाडी, जय हनुमान मित्र मंडळ वाखंडवाडी यापुढील अनुक्रमात एक है तो सेफ है या वचनाची अनुभूती या मंडळाची गेली कित्येक वर्ष सातत्याने दिली। शिवशंभू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मापरवाडी तालुका वाई, जय हनुमान मित्र मंडळ वाखंडवाडी तालुका वाई, नेहरू युवा मंडळ चांदवडी तालुका वाई, नेहरू युवा मंडळ चांदवडी यांनी कृपया यावं। नेहरू युवा मंडळाला आम्ही सन्मानित करीत आहोत। चांदवडी तालुका वाई येथील श्री रत्नदीप गणेशोत्सव मंडळ वेदरकर तालुका वाई पोलीस ठाणे अंतर्गत या उपक्रमात एक गाव एक गणपती या योजनेत सहभागी मान्यवरांचा सन्मान। विशेष गणराया अवॉर्ड यापुढील अनुक्रमात प्रदान करीत आहोत। विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोवेदीगर तालुका वाली यांना विशेष गणराया अवॉर्ड। रणमंद गणेशोत्सव मंडळ कवठे तालुका वाली यांनाही विशेष गणराया अवॉर्ड सन्मानित केलं जात आहे। कृपया यावर कमी वेळात स्टेजवर पोहोचावं। रणमंद गणेशोत्सव मंडळ कवठे तालुका वाई, न्यू रणसंग्राम मित्र मंडळ ओझरडे तालुका वाई सन्मान होतोय। रणमंद गणेशोत्सव मंडळ कवठे यांचा पदाधिकाऱ्यांचा विशेष गणराया अवॉर्ड। न्यू रणसंग्राम मित्र मंडळ यापुढील सन्मानाचे मानकरी आणि विशेष गणराया अवॉर्डचे अधिकारी विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ पाचवड विशेष गणराया अवॉर्डाने सन्मान करीत आहोत। आणि यापुढे या वर्षीचं आकर्षण श्री गणराया अवॉर्ड 2024 चे मानकरी मोरया ग्रुप खडकी विशेष गणराया अवॉर्ड। मोरया ग्रुप खडकी श्रीराम नेहरू युवा मंडळ रायगाव तालुका जावली, रायगाव तालुका जावली येथील श्रीराम नेहरू युवा मंडळानंतर भोसले विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ निकमवाडी विशेष गणराया अवॉर्डचे मानकरी भोसले विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ निकमवाडी तालुका वाई, राजधानी मित्र मंडळ ओझरडे यांना सन्मानित केलं जात आहे। श्री गणराया अवॉर्ड देऊन तृतीय क्रमांकाचे मानकरी राजधानी मित्र मंडळ ओझरडे तालुका वाई यांनी कृपया पुढे यावं। राजधानी ओझरडे तृतीय क्रमांक। जय हिंद गणेश
गणेशोत्सव मंडळ विजयनगर भुईंज द्वितीय क्रमांकावर नाव नोंदवलं। जय हिंद गणेशोत्सव मंडळ विजयनगर भुईंज या कार्यकर्त्यांच्या सहकार्यकर्त्यांच्या मंडळानं दुसऱ्या क्रमांकावर नाव नोंदवलं। अभिनंदन, तुमच्या यशाबद्दल अभिनंदन। जय हिंद गणेशोत्सव मंडळ विजयनगर भुईंज यांचा गौरव। राजधानी मित्रमंडळाचा सन्मान होतोय। ओझरडे राजधानी मित्रमंडळ ओझरडे तृतीय क्रमांकाचे श्री गणराय अवॉर्डचे मानकरी यांना आदरणीय अतिथी IPS समीरजी शेख यांच्या हस्ते बाळासाहेब भालची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याही हस्ते सन्मानित केलं जात आहे। जय हिंद गणेशोत्सव मंडळ विजयनगर भुईंज या मान्यवर कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांच्या लोकोपयोगी प्रबोधन पर गणेशोत्सवाबद्दल श्री गणराय अवॉर्ड 2024 देऊन आणि अभिमान बिंदू प्रथम क्रमांक रणसंग्राम गणेशोत्सव मंडळ वेणे विभागून प्रथम या मंडळाचा आम्ही हार्दिक गौरव करतो। पोलीस ठाण्याअंतर्गत सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित श्री गणराय अवॉर्ड 2024 चे प्रथम क्रमांक विभागून मानकरी रणसंग्राम गणेशोत्सव मंडळ वेणे तालुका वाई गुणांच्या आणि गुणवत्तेची पूजा बुद्धिदेवतेच्या श्री गणेशाच्या उत्सवात रणसंग्राम गणेशोत्सव मंडळ वेणे वाई आणि अभिमान बिंदू नवतरुण गणेशोत्सव मंडळ पाचवड तालुका वाई प्रथम क्रमांक विभागूनचे मानकरी नवतरुण गणेशोत्सव मंडळ पाचवड च्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन। अभिनंदन तुमचं या यशाबद्दल, या कर्तृत्वाबद्दल। देवाचं देवपण आणि गावाचं गावपण वाढवणारं मंडळ नवतरुण गणेशोत्सव मंडळ पाचवड श्री गणराय अवॉर्ड 2024 चे प्रथम क्रमांकाचे मानकरी विभागून प्रथम गावगाड्यातील जळजळीत वास्तव बदलण्यासाठी आयोजित श्री गणराय अवॉर्ड 2024 प्रथम क्रमांक मानकरी नवतरुण गणेशोत्सव मंडळ पाचवड परीक्षक ज्यांनी या स्पर्धेचं गुणवत्तेनं दक्षतेनं परीक्षण केलं ते पत्रकार श्री जयवंत नामदेव मिसाळ परीक्षक गणराय अवॉर्ड यांचा सन्मान यापुढील आवर्तनात मान्यवरांच्या हस्ते श्री जयवंत पिसाळ परीक्षक गणराय अवॉर्ड 2024 यांचा आम्ही गौरव करतो आणि त्यानंतर श्रीयुत विठ्ठल लक्ष्मण गवळे गणराय अवॉर्ड सन 2024 चे परीक्षक यांनाही सन्मानित करतो। भुईंज पोलीस ठाण्याच्या वतीनं सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं परीक्षक म्हणून अत्यंत तळमळीनं आणि नीरक्षीर विवेक बुद्धीनं या मंडळींनी दिलेलं योगदान अतिविशिष्ट गौरव जयवंतराव पिसाळ यांचा आणि त्यापुढे श्री विठ्ठल लक्ष्मण गवळे यांचा। पोलीस ठाण्यास अपघातात दक्षतेनं आणि आपला जीव धोक्यात घालून मदत कार्य करणारे मदन वामनराव गायकवाड सुरूर तालुका वाई यांचा अपघातातील उत्तम सहकार्याबद्दल संवेदनशीलतेबद्दल श्री मदन वामनराव गायकवाड सुरूर तालुका वाई यांचा सन्मान। त्यापुढे श्री मिलिंद शिवाजी पवार राहणार वेळे तालुका वाई या मान्यवरांना आम्ही सन्मानित करतो।
दक्ष नागरिक अशी भूमिका बजावून समाजाला आपलं कर्तव्य दाखवून मिलिंद शिवाजी पवार यांनी अपघातामध्ये विशेष सहाय्य सहकार्य केलं करिता त्यांचा गौरव, हा गौरव तुमचा, हा तुमचाच अभिमान। मिलिंदजी धन्यवाद मनपूर्वक। भुईंज पोलीस ठाण्यातर्फे कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षक असलेले त्यांची ओळख अधिक दृढ व्हावी, त्यांचा परिचय सर्वांप्रती दूर दूर जावा यासाठी विशेष जर्किन प्रदान करण्यात येणार आहे। या जर्किनचं अनावरण मान्यवरांनी आपल्या शुभहस्ते करावं अशी विनंती आहे। जर्किनचं प्रदर्शन अनावरण आदरणीय अतिथी IPS श्री समीरजी शेख, पोलीस अधीक्षक सातारा या मान्यवरांनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळासाहेब भाची आणि श्री रमेशजी गर्जे, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे यांनी या जर्किनचं अनावरण प्रथम करावं आणि त्यानंतर आपण प्रदान करणार आहोत। पोलीस ठाणे अंतर्गतच्या सर्व पोलीस पाटील यांना हे जर्किन, ज्यावर त्यांचा परिचय असेल, परिचय तुमच्या आमच्या विचारांसाठी, प्रेरणेसाठी, समजून घेण्यासाठी, समजून देण्यासाठी। जर्किनचं अनावरण आदरणीय मान्यवरांनी आपल्या शुभहस्ते करावं। सातारा जिल्ह्यातला अतिविशिष्ट आणि आगळा वेगळा उपक्रम भुईंज पोलीस ठाण्यानं पोलीस पाटील यांच्यासाठी विशेष जर्किन प्रदान केलंय, जे परिधान केल्यावर पोलीस पाटलांची ओळख समाजात आणखी बळकट होणार आहे, दृढ होणार आहे। या जर्किनचं अनावरण पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सूरज शिंदे सन्माननीय श्री परदेशीजी यांनी केलं। यापुढं आम्ही निमंत्रित करतो पोलीस पाटील यांना श्री दीपक सदाशिव गिरी गोसावी, राज्य सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण संघ, ज्यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आपल्या शुभहस्ते पदक देऊन सन्मान केला। त्यात अनवडी तालुका वाई येथील पोलीस पाटलांचा गौरव श्री दीपक गिरी गोसावी। त्यापुढे श्री संजय मारुती काशी, पोलीस पाटील खोलवडी तालुका वाई यांना जर्किन प्रदान केलं जातंय। आदर भावे, मनोभावे श्री दीपक सदाशिव गिरी गोसावी, राज्य सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण संघ आणि राज्यपालांच्या हस्ते गौरवित झालेले आदरणीय पोलीस पाटील अनवडी तालुका वाई यांचा जर्किन प्रदान करून सन्मान, प्रशस्तीपत्र आणि जर्किन प्रदान केलं जाते। श्री संजय मारुती काशी, पोलीस पाटील खोलवडी तालुका वाई। सौभाग्यवती निर्मला प्रकाश पवार, पोलीस पाटील सुरूर तालुका वाई यांना जर्किन प्रदान केलं जाते, कृपया स्वीकार करावा। संजय मारुती काशी, नम्र सुस्वभावी पोलीस पाटील खोलवडी तालुका वाई यांचं आम्ही सौभाग्यवती निर्मला पवार आणि संजय मारुती काशी पोलीस पाटील खोलवडी यांच्या गौरवानंतर आदरणीय सरांना विनंती, आपण उपस्थितांची स्नेह संवादानं बोलावं। श्रीमान समीरजी शेख, श्री जयवंतराव पिसाळ, श्री गणराय अवॉर्डचे परीक्षक यांना विनंती, आपण या निमित्तानं आपलं हृदय व्यक्त करावं। परीक्षक मनोगत, प्रशस्तीपत्र आणि जर्किन देऊन श्री विठ्ठल नथुराम गाडेकर,
पोलीस पाटील गोविंदनगर तालुका वाई, श्री किशोर दत्तात्रय फरांदे आनेवाडी तालुका जावली येथील गाव कामगार पोलीस पाटील, किशोर फरांदे पोलीस पाटील आनेवाडी तालुका जावली, श्री उमेश पांडुरंग खरे पोलीस पाटील किकली तालुका वाई यांना यापुढील अनुक्रमात गौरवित करूया। समोर समोर श्री किशोरजी फरांदे आनेवाडी तालुका जावली येथील पोलीस पाटील यांचा सन्मान। त्यानंतर श्री उमेश पांडुरंग खरे पोलीस पाटील किकली तालुका वाई, श्री विश्वदीप बाळासाहेब चव्हाण पांडे गावचे पोलीस पाटील यांचा गौरव। पोलीस पाटील पांडे तालुका वाई श्री विश्वदीप बाळासाहेब चव्हाण। त्यानंतर सन्मान श्री विश्वास विठोबा कांडगे पोलीस पाटील खडकी तालुका वाई। विश्वदीप चव्हाण यांच्या सन्मानानंतर श्री विश्वास विठोबा कांडगे पोलीस पाटील खडकी तालुका वाई, श्री अविनाश वसंत सुतार गाव कामगार पोलीस पाटील गुळुंब तालुका वाई, गुळुंबचे पोलीस पाटील श्री अविनाश सुतारजी यांचा हा सन्मान। श्रीमान सुनील आनंदा शेलार पोलीस पाटील भिवडी पुनर्वसन तालुका वाई, श्री सुनील शेलार पोलीस पाटील भिवडी तालुका वाई। त्यानंतर श्रीमान विकास अंकुश बांदर पोलीस पाटील मोहरेकरवाडी तालुका वाई, श्री विकास अंकुश बांदर पोलीस पाटील मोहरेकरवाडी। अभिनव संकल्पना आणि निर्मिती श्री हेमंत प्रकाश चव्हाण पोलीस पाटील चिंचवली तालुका वाई, श्री हेमंत प्रकाश चव्हाण यांचा गौरव पोलीस पाटील म्हणून। श्री अरविंद प्रभाकर चव्हाण पोलीस पाटील ढोक पुनर्वसन वाई। सन्माननीय श्री योगेश विठ्ठल शिंदे पोलीस पाटील चांदवडी पुनर्वसन तालुका वाई, श्री संतोष गुलाबराव जाधव पोलीस पाटील राऊतवाडी तालुका वाई, संतोषजी जाधव यांचा सन्मान। योगेश शिंदे यांच्यानंतर सौभाग्यवती वसुंधरा प्रवीण जगताप पोलीस पाटील केंजळ तालुका वाई, सौभाग्यवती वसुंधरा प्रवीण जगताप पोलीस पाटील केंजळ तालुका वाई। सौभाग्यवती तनुजा अभिजित पवार सौ जयश्री रोहिदास शिवथरे या पोलीस पाटील भगिनींना विनंती आपण यावर। सौ तनुजा अभिजित पवार गाव कामगार पोलीस पाटील वेळे तालुका वाई आणि त्यानंतर सौभाग्यवती जयश्री रोहिदास शिवथरे कळंब्याच्या पोलीस पाटील यांचा गौरव सन्मान होतोय। सौ तनुजा पवार वेळ्याच्या पोलीस पाटील, त्यानंतर सौभाग्यवती वर्षा नितीन ससाने पोलीस पाटील कवठे तालुका वाई। सन्मानित करीत आहोत जयश्री शिवथरे यांना। सौभाग्यवती वर्षा नितीन ससाने पोलीस पाटील कवठे तालुका वाई जिल्हा सातारा। सौभाग्यवती निर्मला प्रकाश पवार पोलीस पाटील सुरूर तालुका वाई यांना गौरवित केलं जाईल। यापुढील
क्रमात अनुक्रमात सौभाग्यवती उज्ज्वला विजय भोसले पोलीस पाटील शिरगाव तालुका वाई, त्यानंतर जावली तालुक्यातून रायगावचे पोलीस पाटील श्री अंकुश रामचंद्र पवार, अंकुश रामचंद्र पवार पोलीस पाटील रायगाव तालुका जावली यांचा आम्ही आदरभावे गौरव करतो। गौरव श्री योगेश विठ्ठल फरांदे पोलीस पाटील गुरुतळे यांचा या उपरांत यापुढील अनुक्रमात सन्मान मिरमाणे तालुका वाईचे पोलीस पाटील श्री सचिन हनुमंत सोनावणे यांचा, श्री सचिनजी सोनावणे यांचा गौरव करूया। बेलबाची वाईचे पोलीस पाटील श्री जीवन पोपट बोलले, जीवन पोपट बोलले पोलीस पाटील बेलबाची तालुका वाई, धैर्यशील विठ्ठल भिलारे पाटील पोलीस पाटील चांदर तालुका वाई, कित्येक पिढ्यांचा पाटीलकीचा वसा श्री धैर्यशील विठ्ठल भिलारे पाटील चांदर तालुका वाईचे पोलीस पाटील। त्यानंतर ओझरणे गावचे गाव कामगार पोलीस पाटील श्री मच्छिंद्र अरुण कोडे, धैर्यशील भिलारे पाटील यांचा सन्मान श्री सुनीत मोहन जाधव पोलीस पाटील निकमवाडी तालुका वाई यांचा आम्ही गौरव करतो। श्री धैर्यशील विठ्ठल भिलारे पाटील गाव कामगार पोलीस पाटील चांदर तालुका वाई यांचा आदर गौरव। श्री सुनीत मोहन जाधव निकमवाडीचे पोलीस पाटील, राहुल नंदकुमार वजरीकर काळंदवाडी तालुका वाई येथील पोलीस पाटील यापुढील अनुक्रमात सन्मानित होते। गौरव करूया सौभाग्यवती आरती नीलकंठ मोरे पोलीस पाटील पाचवड तालुका वाई यांचा, आणि सौभाग्यवती रेणुका दयानंद साळुंके पोलीस पाटील मापलवाडी तालुका वाई यांना यापुढे आम्ही सन्मानित करतो। या शुभ कार्यक्रमात अनुक्रमात सौभाग्यवती धनश्री राहुल घाटे पोलीस पाटील महाबुलकरवाडी तालुका जावली, धनश्री घाटे पोलीस पाटील महाबुलकरवाडी तालुका जावली आणि भोपेगाव तालुका वाई येथील गाव कामगार पोलीस पाटील महेश लक्ष्मण शिंदे। महेश लक्ष्मण शिंदे यांचा सन्मान सौभाग्यवती धनश्री राहुल घाटे पोलीस पाटील महाबुलकरवाडी तालुका जावली यांचा सन्मान आणि अंतिम सन्मान भोपेगावच्या पोलीस पाटलांचा श्री महेश लक्ष्मण शिंदे यांचा। सरकाराचं सरकार्य संस्थगित आणि हा कार्यक्रम समाप्त। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय। आणि याबरोबरच आजचा हा गणराय अवॉर्ड आणि पोलीस पाटील गौरव सोहळा स्थगित करूया। महिला पोलीस पाटील कृपया आपला ग्रुप फोटो आम्ही नंतर घेऊ, आपल्यासाठी खास आरक्षण फोटोचं। भगिनींचा हा सामूहिक फोटोग्राफ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळासाहेब भालची
भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश समोर समोर इकडे भुईंज पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी कृपया स्टेजवर यायचे. पोलीस पाटील चांदक हे व्यक्त करतायत. जन्मांसात ओळख असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री रमेश व त्यांना सहकार्य करणारे भुईंज पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, होमगार्ड व इतर सर्व अपघात असो किंवा इतर कोणतीही घटना असो त्या घटनांमध्ये सहकार्य असणारे सर्व ग्रामस्थ तसेच या गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच उपस्थित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे मार्गदर्शक पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. पोलीस प्रशासनाच्या संवादातून दुर्बल घटकांसह सर्वांना न्याय देण्याची नवी वाट अधोरेखित करू शकणारे सन्माननीय आज या गणराय अवॉर्डसाठी ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांच्या भागात हा संपूर्ण कार्यक्रम होतोय असे आपले उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव साहेब, त्यांचे समवेत आपले भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी गजे साहेब, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, सर्व अंमलदार, महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी उपस्थित सर्व पुरस्कार विजेते, सर्व गावातले वरिष्ठ नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, बंधू आणि भगिनी. खरं तर हा अवॉर्ड अजून लवकर झाला पाहिजे होता, पण मला वाटते की गणपती संपल्यानंतर लगेच निवडणुका आल्या, निवडणुकानंतर मग लगेच मोजणी झाल्यानंतर महाराष्ट्राची आणि याच्यासाठी तयारी सुरू झाली. आपल्या भागात 2-3 मोठे यात्रे होते, भुईंजमध्ये पण मोठी यात्रा होती. त्याचबरोबर आपल्या भागात डिसेंबरचा जो शेवटचा जो महिना असतो आणि जानेवारीचा जो सुरुवातीचा जो एक भाग असतो त्यात महाबळेश्वरला भरपूर गर्दी असते, त्यामुळे सीझनचा जो बंदोबस्त असतो मोठ्या प्रमाणात आपल्या भागात असतो. या सगळ्या कारणामुळे खरं तर थोडंसं विलंब झालं, पण मला असं वाटतं की याच्यात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची काही चूक नव्हती. बंदोबस्त एवढे होते की ॲक्च्युली खरं तर घेता आला नाही, पण मला खूप आनंद आहे की आज या दिवशी हा कार्यक्रम होतोय आणि याच्यात सर्व जे मानकरी आहेत त्यांचा यथोचित आपण या ठिकाणी आपण सन्मान करतोय, सगळ्यांचा आपण गौरव करतोय, याचा मला खूप आनंद होतो. त्यांनी वेगवेगळे कॅटेगरी या ठिकाणी केलेली आहे. मला आता गणेश साहेब जेव्हा बसलो होतो तेव्हा मला सांगत होते त्यांनी एक गाव, एक गणपती असे जे गाव आहे असे सर्व गावांना त्यांनी विशेष पुरस्कार दिलेले आहे. त्याचबरोबर काही असे मंडळ होते त्यांनी खूप चांगले त्यांनी उपक्रम हाती घेतले होते. ते जरी ते त्यांना प्रथम 3 मध्ये त्यांचा नंबर लागला नाही तरी त्यांचं काम एवढं चांगलं होतं की त्याचा सत्कार करणं गरजेचा होता. असे जे काही विशेष गाव आहे त्या गावाला त्यांनी विशेष गणराय अवॉर्ड दिलेला आहे. त्याचबरोबर जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे मानकरी आहेत त्याला त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. आणि याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे परीक्षक होते त्यांचा त्यांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि खूप चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेला आहे की जे पोलीस पाटील आहेत, जे आपल्या भागात पोलिसांच्या डोळे आणि नजरचं ते काम करत असतात, कानाचं काम ते करत असतात, असे पोलीस पाटलांना त्यांनी त्यांचा सन्मान आहे त्यांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही विशेष त्यांनी जॅकेट बनवलेले आहे, जर्किन बनवलेले आहे, त्याचा पण प्रदान ते या ठिकाणी करतायत. असे एकंदरीत खूप एक समाजाला चांगला संदेश येणारा असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. गणराय अवॉर्डचा पाठीमागचा उद्देश मित्रांनो सुरुवातीपासूनच असंच होता प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा, की गावात आपण दरवर्षी मोठ्या संख्येमध्ये जल्लोषामध्ये आपण हे सर्व आपण सण साजरे करत असतो. परंतु ह्या साजरे करताना आपण समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे. नवीन जे मुलं आहे, मुली आहे, तरुण जी पिढी आहे त्यांना प्रोत्साहित केला पाहिजे, त्यांना
पुढे जाऊन भविष्यामध्ये त्यांनी गावाचं नेतृत्व करायचं आहे, या भागात त्यांनी नेतृत्व करायचं आहे, तर त्या मुलांना मुलींना त्यांनी काहीतरी चांगलं त्यांनी काम शिकवला पाहिजे, असा याचा पाठीमागचा उद्देश होता. आणि त्या उद्देश हेतू हा अवॉर्ड आपण दरवर्षी घेत असतो. याच्यामध्ये हा संपूर्ण जर आपण कालखंड बघितला असेल तर एक जवळपास 10 दिवसाचा मोठ्या संख्येमध्ये पोलीस बंदोबस्त गावोगावी लागलेला असतो. परंतु आपल्या सहकार्याशिवाय हा जो पूर्ण बंदोबस्त आहे हा होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये समाज म्हणून एकत्रित आपण पोलिसांना सहकार्य करतात. पोलिसांना जे काय मदत त्यावेळी पाहिजे असते ती सगळी मदत आपण करत असतात आणि त्यामुळे खूप शांतपणे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित घेऊन हा पूर्ण यावर्षी देखील सण भोईंज भागात पार पाडलेला आहे. याच्यासाठी जेवढा कौतुक आणि अभिनंदन भोईंज पोलीस स्टेशनचा केला पाहिजे तेवढाच आपण सगळ्यांचा देखील केला पाहिजे. प्रशासन आणि समाज जेव्हा हे दोघे घटक एकत्रित येतात त्यावेळीच खरी कायदा सुव्यवस्था जी आहे ती समाजामध्ये त्याचा व्याप होतो आणि तो सगळीकडे पसरतो. आपण बघितलं असेल ज्या ठिकाणी प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये आणि जनतेमध्ये कम्युनिकेशन नसतो, आपसात संवाद नसतो, त्या ठिकाणी पोलिसांना खरं तर काय अपेक्षित आहे आणि जनतेला खरं तर पोलिसांकडनं काय अपेक्षित आहे याच्या बाबतीत कुठलाही संवाद जर नसेल तर तिकडे काम करणं शक्य नाही. आज प्रत्येक गावाची समस्या जर बघितली, अडीअडचणी जर बघितली तर वेगवेगळी आहे. काही ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे, काही ठिकाणी गावात काही असे लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, ते लोकांना त्रास देत असतात. काही ठिकाणी शेतीचे काही जुने वाद आहेत त्याच्यावर लोकांमध्ये अजूनही ते वाद मिटलेले नाही आहेत. काही असे गाव आहेत त्या ठिकाणी इतर प्रशासनाचे जे घटक आहेत त्यांच्यासोबतचे काही विषय आहेत पण त्याच्यामध्ये लोकांचं समाधान झालेलं नाही आहे. त्यामुळे लोक जे आहेत ते त्यांच्यामध्ये असंतुष्टता आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांमध्ये प्रशासनाचा आणि जनतेचा संवाद फार महत्त्वाचा आहे. आणि हा जो संवाद आहे मला असं वाटतं की भोईंजमध्ये खूप चांगला आहे. ज्याचं समोर आपण सगळं जो चित्र आपल्या समोर आहे डोळ्यासमोर की गर्जे साहेबांच्या एका आव्हानावर आपण सगळे या ठिकाणी आलाय तर मला माझ्याशी खात्री झाली आहे की भोईंज भागात खूप चांगला संवाद पोलीस प्रशासनाने जनतेमध्ये आहे. आपण जेव्हा पोलीस स्टेशनला येता, जेव्हा आपण प्रशासनाकडे येता आणि आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असता तर मला वाटते हा जो कम्युनिकेशन हा जो संवाद आहे तो असंच कायम राहावा. त्याच्यामध्ये मी माझे सहकारी आहे गर्जे साहेब, भाचिम साहेब दोघांना मी सूचना देईन की आपण अजून लोकांमध्ये जाऊन लोकांच्या जे समस्या आहेत, जे त्यांची अडचण आहे, एखादा शाळा असेल, एखादा कॉलेज असेल, त्या ठिकाणी अजून सुरक्षेची गरज असेल, एखादा ठिकाण आहे तिथे काही विचित्र किंवा वेगळ्या प्रकारचे विषय त्या ठिकाणी आहे पण अजूनपर्यंत आपल्या समोर ते आलेले नाही, तर असे जे छोटे छोटे विषय प्रत्येक गावात असतील त्याच्यासाठी आपण जेवढं जास्त गावव्यापी आपण आपला संवाद त्यांच्यासोबत आपण कराल तेवढं चांगली सर्व्हिस सेवा आपण आपल्या भागातील लोकांना आपण देऊ शकाल. तर आपण अशा प्रकारचे काही उपक्रम आहेत ते आपण नक्कीच हाती घ्या. त्याचबरोबर भोईंज पोलीस स्टेशनचे सर्व जे अधिकारी त्यांचे आहे, सहकारी आहे, अंमलदार आहे, हे नक्कीच आपल्या सेवामध्ये कटिबद्ध आहे, दिसत आहेत. ते मला कायम चांगले रिपोर्ट माझ्याकडे येत असतात, आपल्याकडनं येत असतात. तर हा सगळा जो टीम वर्क आहे तो असाच त्यांनी कायम ठेवावा. पब्लिकमध्ये, मुलांमध्ये, काही तरुणांमध्ये त्यांचे काय प्रश्न असतील, आपण उंच होणारे एक उपक्रम आहे जो आपण राबवत असतो. त्याच्यामध्ये जे मुलं आहेत त्यांना नोकरीची गरज असेल, कौशल्याची गरज असेल, अशा मुलांना आपण त्याच्यामध्ये समावेश त्यांचा करत असतो. त्याच्यामध्ये आपल्या भागाचे काही मुलं आपण नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना पाठवलं पाहिजे. त्याच्यासाठी देखील मला वाटते गर्जे साहेबांनी आणि भाजप साहेबांनी थोडासा जर प्रयत्न केला तर खूप यश त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला भेटेल. त्याचबरोबर आपण व्हॉट्सॲपवर आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली तक्रारी असतात त्याचं समाधानासाठी आपण दक्ष नावाची एक प्रणाली आपण सुरू केलेली आहे सातारामध्ये. याच्यावर आपण कधीही 24 तास आपले जे प्रश्न असतात, आपली जी अडचण असते, अवैध धंद्याच्या बाबतीत असेल, कुठे काही चुकीचं काहीतरी कृत्य चालू असेल त्याच्या बाबतीत असेल तर आपण त्याच्यावर आपण आपली माहिती देऊ शकता. तातडीने 24 तासाच्या आत त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. आणि मला वाटतं तसं आपल्या भागात होतोय तरी
त्यामुळे आपण त्याचा देखील आपण फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आपण सगळे या ठिकाणी आज या गणराय अवॉर्डला आमच्या सगळ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी आला, त्यामुळे आपण सगळ्यांच्या या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. पुढच्या वर्षी अजून मोठ्या व्याप्तीने मोठ्या ताकदीने आपण सगळ्यांनी या गणराय अवॉर्डमध्ये सगळ्यांनी समावेश व्हावा. सगळ्यांनी अजून चांगले उपक्रम, सगळ्यांनी समाज उपयोगी जे उपक्रम आहे सगळ्यांनी घ्यावे आणि एक चांगलं उदाहरण संपूर्ण जिल्ह्याला आपण सगळ्यांनी द्यावा असा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझा छोटासा भाषण इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष श्री समीर शेख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. ही संकल्पना मूळची सरांची आहे, त्यासाठी त्यांनी सर्व जिल्ह्यातील अधिकारी, प्रभारी अधिकारी यांना प्रोत्साहन दिलं होतं की आपण गणराय अवॉर्ड 2024 आपापल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राबवायचा आहे. त्याप्रमाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण गणराय अवॉर्ड 2024 आम्ही राबवलेला आहे. असे आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श माननीय पोलीस अधीक्षक हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो. सर आपण आले त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. वाईचे SDPO साहेब, भाजीम साहेब, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार, सर्व पत्रकार बंधू, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, सर्व गणराय अवॉर्ड 2024 मधील सर्व विजेते गणेश मंडळ, ज्यांनी सहभाग घेतला असे सर्व गणेश मंडळ, एक गाव एक गणपती ज्यांनी आपल्या गावामध्ये राबवला असे सर्व गणेश मंडळ, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हा गणराय अवॉर्ड चांगला करण्यासाठी मदत केली. तसेच सरांना या निमित्ताने मी आश्वासन देतो, सर आमच्या हद्दीमध्ये डॉल्बी वाजत नाही. भुईंज पोलीस स्टेशनच्या एकाही गावामध्ये यावर्षी डॉल्बी वाजलेला नाही, यापुढेही वाजणार नाही आणि अशाच पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव यापुढेही साजरा करू आणि आपल्या ज्या नवनवीन संकल्पना आहेत या सर्व संकल्पना सकारात्मक दृष्टीने आम्ही राबवू असं आपल्या सर्वांच्या वतीने सरांना मी आश्वासन देतो. त्याचप्रमाणे आम्हाला जे अपघातामध्ये मदत करतायत त्यांचा देखील आम्ही सन्मान केलेला आहे. त्यांनी त्यांच्याप्रमाणे अजून सर्वांनी आपण मदत करावी. आम्हाला ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे, अशा वेळेला आपली मदतीची आवश्यकता असते, त्यांचाही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला याबाबत यासाठी या सह्याद्री हॉलचे मालक अनिल पवार यांचाही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली, तसेच वाईचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री विद्यालय या विद्यालयाचे विद्यार्थी, आपुलकी स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांचे मी आभार मानतो. आणि वेळेअभावी आपण सर्व पोलीस पाटलांचा सन्मान आपल्याला करता आलेला नाही, तरी सर्व पोलीस पाटील या ठिकाणी थांबून राहतील. सरांना एक मीटिंग आहे महत्त्वाची, त्यानंतर आपण राहिलेल्या पोलीस पाटलांना सन्मान प्रमाणपत्र आणि जर्किनचं वाटप करणार आहे. आपल्या सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. गणराय अवॉर्ड 2024 या कार्यक्रमाकरता उपस्थित आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. तसेच या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणारे भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी रमेश गर्जे साहेब, या कार्यक्रमाकरता ज्या मंडळांनी सहभाग घेतला ते मंडळ तसेच पोलीस पाटील हे सर्व उपस्थितांचं स्वागत करून मी ठराविक 2 मुद्द्यावर फक्त एक बोलणं करतो. भुईंज पोलीसच्या हद्दीमधील सर्व गावे, ज्या गावांमध्ये आपण गणपती मंडळाच्या बैठका घेतल्या किंवा ज्या मंडळांसाठी एक विशेष आपण कार्यक्रम आखावा म्हणून फक्त एक संकल्पना तयार केली होती, त्या सर्व संकल्पनेचे सर्व ग्रामस्थांनी, सर्व गणेश मंडळांनी पूर्णपणे अनुकरण करून त्यामध्ये डॉल्बी मुक्त, त्याचप्रमाणे सामाजिक देखावे, त्यानंतर सामाजिक प्रबोधन असे कार्यक्रम आखून चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरा केला. त्यामध्ये कुठेही शांततेला बाधा आली नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमाला अनुचित प्रकार घडला नाही असं सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे गणेश मंडळाचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या गणेश मंडळाचं प्रोत्साहनपर
त्यांनी पुढे असेच कार्यक्रम घेत राहावे किंवा याचप्रमाणे आपलं योगदान द्यावं यासाठी त्याच्यासाठी आपण विशेष कार्यक्रम म्हणून गणेश गणराया अवॉर्ड किंवा गणेश चर्चेमध्ये गणराया अवॉर्ड आपण घोषित केलं होतं. त्याप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांनी पुढे भविष्यात असे चांगले कार्यक्रम करावे आणि सहकार्य करावे यासाठी मार्गदर्शन आपल्याला SP सर करणार आहेत. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.